हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस माझा असा होता की मी हे विचार करते आणि होतं काहीतरी वेगळं. तसं माझं हे चालू होतं की आधी मी साफसफाई करायला काढली होती, बट नंतर मला अचानक आठवलं की आता अक्षय तर नाही आहे, आज उद्या येणार होता. सो त्याच्यासाठी मला डोशाचं बॅटर भिजवून ठेवायचं होतं. त्याने बोललं की डोसा खायचा आहे करून, म्हणून तर त्याच्यासाठी मला उडदाची डाळच भेटत नव्हती. मला आठवतच नव्हतं की नक्की कुठे मी ठेवलं. मी बघितलं तुम्हाला माझं ह्याच्याने समजत असेल की मी सगळे डबे काढले होते लिटरली, की मला भेटतच नाही आहे. मी असं कुठे ठेवलं आहे, जबकी मी तो डबा ऑलरेडी खोलून बघितला होता, तरी मला त्याच्यात नाही दिसलं होतं म्हणून. आणि शेवटी ते भेटलं. मग मी माझं सगळं बॅटर भिजवून वगैरे सगळं ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी क्लिनिंग करायला सुरुवात केली होती. जबकी क्लिनिंग करेपर्यंत मला झाले होते ऑलमोस्ट 3 ते 4 तास लागले होते, कारण आता ऋग्वेदचा बड्डे येणार आहे. सो मी विचार केला की घरीच करणार आहे. मी काय एवढं मोठं बाहेर नाही करणार आहे. सेकंड बड्डे त्याचा, फर्स्ट बड्डे पण आम्ही घरीच केला होता. तसं मी सेकंड बड्डेचा विचार होता माझा, तो सेकंड बड्डे आम्ही घरी करणार आहे. सो त्याचा व्लॉग पण मी तुम्हाला नंतर दाखवेन, म्हणजे मी पोस्ट करेन. तर 7 तारखेला त्याचा बड्डे आहे. तर आता मी आधी विचार केला की मी सगळ्यांना घरी बोलवलं आहे, तर मला आधी सगळं क्लिनिंग करून घेणं जरुरी आहे. म्हणून मी सगळं क्लिनिंग करायला सुरुवात केली होती. मी आधी तरी विचार करत होती की मी हे इथे ठेवू, बेड तिथे सरकवू. म्हणजे माझं कंटिन्युअसली चालू असतं की प्रेशर असते की बाई काय करायचं, कसं करायचं. म्हणजे आत्ता सध्या मी असं या गोष्टी बिहेव करते, बट ठीक आहे. सो मी पहिलं सगळं साफसफाई केलं, बिकॉज त्याची जी खेळणी होती जी खराब झाली ती मी विचार केला की टाकूनच येते ना, ठेवून तरी काय. सगळी गोष्टी अर्ध्याहून जास्त गोष्टी तर त्यांनी तोडून टाकलेल्या आहेत. सो मी त्याचा पहिला बंदोबस्त केला आणि बरं आहे तो नव्हता त्या टायमेला, म्हणून मग मी सगळ्या गोष्टी फटाफट करू शकली. सो मी पहिलं त्याची खेळणी साईडला काढली. नंतर मी विचार केला की जेव्हा बड्डे आहे त्याच्या 2-3 दिवस आधी मी बेडचं इकडे तिकडे करेन, बिकॉज मला तिथे डेकोरेशन जर करायचं आहे तर मग बेड तिथे चांगला नाही दिसणार. म्हणून मग मी त्याच्या हिशोबाने बाल्कनी वगैरे पण क्लीन करून घेतली की मी जे हे सामान तिकडे टाकू शकेन असं, बिकॉज बाल्कनी खूप मोठी आहे माझी तशी पण, म्हणून. सो ते सगळं झालं. त्याच्यानंतर मला मध्ये भूक पण लागली होती, तर मी जाऊन थोडंसं काहीतरी खाल्लं पण होतं आणि मग त्याच्यानंतर परत मी क्लिनिंग करायला स्टार्ट केलं होतं. जसं माझं क्लिनिंग वगैरे झालं तर मला हे पण होतं की माझे कपडे बाकी आहेत, माझं हे ते सगळ्या गोष्टी. आणि आता मी ते पण विचार करत होती की बड्डेला काय घालू, त्याला काय घेऊ. आणि आम्ही सगळं थीम वाईज तर नाही करणार आहे, नॉर्मलच आहे माझं. सो त्या दिवशीचा ब्लॉग पण तुम्ही बघा, बड्डेचा पण, आणि ह्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, की तुम्हालाही समजेल की दिवसभर लोकांना असं वाटत असेल की मुली काही जास्त करत नाहीत या हाऊसवाईफ आहेत तर काय असतं त्यांचं काम. बट सिरियसली तुम्हाला सांगते की इतकी कामं असतात ना जितके वर्किंग वुमनला पण नसतात असं, बिकॉज ते मेंटली हरॅस असतात. असं तर माहितीच आहे मला, बिकॉज मी आधी वर्क केलेलं आहे. सो बट आता मी हाऊसवाईफ झाल्यापासून मला गोष्टी कळतात की बेबीसोबत किती टाईम द्यायला पाहिजे, घरामध्ये किती, बिकॉज घरातली कामं कधीच नाही संपत, ते नेवर एंडिंग. सो त्याच्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा आणि